महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुपेश पाटील यांना मोठी जबाबदारी. रुपेश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे तसेच मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी राहिलेले रुपेश पाटील यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्रजी बैसाने यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. रुपेश पाटील यांचा परिचय जाणून घ्यायचा झाल्यास त्यांची मनसेतील कारकीर्द खूप ठरते. पक्षाच्या स्थापनेपासून हा मनसेचा चर्चेत असलेला चेहरा आहे. पण कोरोना काळापासून रुपेश पाटील यांची ओळख जिल्ह्याबाहेर तसेच महाराष्ट्रात पोहोचली. कोरोना काळात त्यांनी गोरगरीब, गरजू अशा हजारो लोकांची सेवा केली. गोरगरिबांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न यावर ते नेहमीच आवाज उठवत असतात. मराठी माणसावर जिथं कुठं अन्याय होताना दिसेल तिथं रुपेश पाटील सर्वात अगोदर मनसेचा दणका दाखवताना आपल्याला नेहमीच दिसतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊनच त्यांना पक्षानं मोठी जबाबदारी देऊ केली. यावेळी उपस्थित महेंद्रजी बैसाने, महाराष्ट्र अध्यक्ष रोजगार विभाग, सिद्धी आंगणे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, सोनी पी बेबी चिटणीस महाराष्ट्र राज्य, संजय जाधव माजी पोलीस अधिकारी, हिरामन जेदे, रोहित पाटील, विशुगिरी, ओमकार कचरे, पारस दरेकर, रोहन पाटील, निकेश पाटील आदी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभारी आहे का त्यांनी आज मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिलीत आणि त्या संधीचे साक्षीदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं असे सन्माननीय बैसाने साहेब व आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रवाडी साहेब यांनी मला आज एक कार्यकर्त्याला महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिलीत. त्या कामाचा मी नक्कीच साहेब सोनं करीन आणि जिथे अन्याय होईल तिथं महाराष्ट्र सैनिक म्हणून नेहमी धावून जाईल. औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे तर कामगार अन्याय होतो तिथं मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांना न्याय मिळवून देईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी औद्योगिक वसाहत असेल ज्याला इंडस्ट्रियल झोन आपण संबोधित करतो त्यात रायगड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड. तर रायगडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विषय आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा मग स्थानिक ज्या नवीन कंपन्या असतील तिथे 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवं होतं जे आपल्या रोजगार विभागासाठी तिथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी काम करेल. रोजगार व